नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट अरुणिमाची या 11व्या पाठात मागे तुम्ही 3 व्हिडिओ बघितले। त्याच्या पुढच्या पाठावर आधारित काही व्हिडिओज मधून मी तुम्हाला पुढे काय झालं ते सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2016 च्या छात्र प्रबोधन या अंकातून गोष्ट अरुणिमाची हा तुमचा पाठ जो आहे तो घेतलेला आहे। छात्र प्रबोधन। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की अरुणिमा जी आहे ती कशी फुटबॉल व व्हॉलीबॉल चॅम्पियन होती। तिच्या भाईसाहेबांचा तिला म्हणजे बहिणीच्या पतींचा कसा मानसिक आधार होता। वडील दिवंगत झाल्यामुळे महत्त्वाचे निर्णय भाईसाहेब घ्यायचे। दिल्लीसाठी ती पद्मावत एक्सप्रेस मधून जात असताना काही गुंडांनी कसं तिला रेल्वेच्या बाहेर फेकून दिलं आणि त्या अपघातात तिची काय दुर्दशा झाली ते मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं। एम्स रुग्णालयातून सर्व सुविधा तिला मिळाल्या आणि पुढे काय झालं, प्रसार माध्यमांनी तिची कशी खिल्ली उडवली ते देखील आपण पाहिलं। पुढचा जो प्रसंगक्रम आहे तो बघूया। माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या। मग माझे पाय गेले तरी तिच्या मन बिलकुल कमकुवत झालं नव्हतं आणि तिने ठरवलं होतं की एव्हरेस्ट शिखर सर करायचं म्हणजे करायचं। आणि म्हणून मग लोक जे आहेत ते अनेक पावड्या उठवायला लागले, काहीही म्हणायला लागले की शरीराच्या जखमांबरोबर हिच्या डोक्यावरही बहुधा परिणाम झाला असावा असं म्हणायला लागले। अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावर नेलं, पण अरुणिमाचं कुटुंब, भाईसाहेब एखाद्या ढालीप्रमाणे, संरक्षित भिंतीप्रमाणे अरुणिमाचं प्रसंग म्हणजे मनोधैर्य जे आहे, प्रसंगावधान जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये खचू देत नव्हते। एक अवघड पण शक्य आहे असा वाटणारा प्रवास तिने सुरू करायला आरंभ केला। पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षण। आणि तुम्हाला माहिती आहे कुठलंही शिखर सर करायचं म्हणजे जी प्रक्रिया असते तिला म्हणतात गिर्यारोहण। गिर्यारोहण आणि ही प्रक्रिया पुढे नेणारा शिखर सर करणारा असतो तो म्हणजे गिर्यारोहक। गिरी या शब्दापासून गिर्यारोहण, रोहण म्हणजे चढाई करणे, मग गिर्यारोहण हा शब्द आलेला आहे। एम्स मधून अरुणिमाला डिस्चार्ज मिळाला। आता काही पारिभाषिक शब्दांचा वापर जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये या पाठात आलेला आहे। डिस्चार्ज म्हणजे तिथून तिला रजा मिळाली, थोडीफार बरी झाली असे समजून। साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट दिवसेंदिवस अगदी महिने उठत नाही, पण मी 2च दिवसात उभी राहिली। आणि काय आश्चर्य, मनाची ताकद अरुणिमाची इतकी दुर्दम्य होती की एखादा हात पाय गमवावा लागणारे पेशंट महिने अंथरुणाला खिळून असतात, पण अरुणिमा एकमेव अशी व्यक्ती होती की जिनी स्वतःच्या जबरदस्त इच्छाशक्तीवर 2च दिवसात उभी राहिली। ती एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती, दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला असा माझा अवतार आणि जोडीला भाईसाहेब। आम्ही पोचलो थेट बचेंद्री पाल यांच्याकडे। एका पायात रॉड घातलेला आणि दुसऱ्या पायाला कृत्रिम पाय लावलेला असा काहीसा अवतार, आणि त्यातही मनामध्ये इच्छाशक्ती जबरदस्त की मला एव्हरेस्ट शिखर सर करायचं। आणि भाईसाहेबांनी आणि तिच्या कुटुंबियांनी कुठलाच तिच्या निर्णयामध्ये अडथळा आणलेला नव्हता। आणि असा अवतार घेऊन ही सर्व मंडळी गेली बचेंद्री पाल यांच्याकडे। आता बचेंद्री पाल कोण होत, मागच्याही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की पहिल्या भारतीय महिला ज्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे त्या म्हणजे कोणत्या आहेत, बचेंद्री पाल यांच्याकडे। बचेंद्री म्हणजे एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला, त्याच एकमेव अशा होत्या की त्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला। बघा,
ज्यांची इच्छाशक्ती जबरदस्त असते त्यांना प्रोत्साहन देणारे देखील तशाच मोठ्या मनाचे असतात। आणि अरुणिमाचं ध्येय जबरदस्त आहे, इच्छाशक्ती दुर्दम्य आहे, आत्मविश्वास अफाट आहे। हे पाहून बचेंद्री पाल यांनी देखील तिला दुजोरा दिला, तिच्या निर्णयाची प्रशंसा केली, मला प्रोत्साहन दिलं, म्हणाला अरुणिमा तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास, तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट शिखर तू केव्हा सर केलाय, आता तुला एव्हरेस्ट सर करायचं ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायचं। प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं आहे विद्यार्थी मित्रांनो। जर आपल्या मनामध्ये जर आपण एखादी गोष्ट ठरवली की नाही ही मी करून दाखवणारच, तर ती झाल्याशिवाय राहत नाही। फक्त गरज असते ती प्रचंड धैर्याची, कष्टाची आणि साहसाची। मग तिच्या ध्येयाचा आदर करून बचेंद्री पाल म्हणाले की तुझ्या आतमधले एव्हरेस्ट शिखर मन खंबीर मजबूत असणे गरजेचं आहे, नाहीतर माझ्या आता दोन्ही पाय गेले, मी कशाला या फंदामध्ये पडू असा विचार तिने केला का नाही। म्हणजेच काय केलं तर बचेंद्री पाल यांच्या म्हणण्यानुसार मनातले एव्हरेस्ट शिखर जे आहे ते अरुणिमाने केव्हाच पार केलं होतं। नेहरू गिरी भ्रमण प्रशिक्षण केंद्र हे आशिया खंडातलं सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्र आहे, नेहरू गिरी भ्रमण। आणि त्या ठिकाणी अरुणिमा आपल्या प्रशिक्षणासाठी दाखल झाली। नेहरू गिरी भ्रमण केंद्र जे आशिया खंडातलं सर्वात मोठं गिर्यारोहकांना गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देणारं केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे। इथे माझे 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू होणार। बघा, पर्वत चढायचा तोही एका अपंग व्यक्तीने 1-2 महिन्यात सहज होणारी गोष्ट आहे का? नाही। तर या पूर्ण प्रोसेससाठी 1.5 वर्ष खडतर प्रशिक्षण अरुणिमाला घ्यावं लागणार होतं। आणि तिने हार मानली नाही, तयार झाली। ती छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करून पाहणारे प्रशिक्षण, यातून मी तावून सिलप निघत होते। मग या प्रशिक्षणात नेमकी काय होतं तर छोटे छोटे पर्वत चढायचे, असंख्य वाटचाल करायची, तसे अपंग पाय घेऊन पळण्याची, थोडंसं भरभर चालण्याचा सराव करायचा। त्याच्यामध्ये असंख्य अडथळे त्या वाटांमध्ये। कधी कधी मनात विचार यायचा की कशासाठी करतोय, त्यापेक्षा हे सर्व सोडून द्यावं, पण अजिबात ध्येयापासून विचलित न होता अरुणिमा लगातार ते प्रशिक्षण करत राहिली। आणि या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या। सरावाच्या वेळी चढाई करताना, छोटे छोटे पर्वत चढत असताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा मी जमिनीत रुतवत असते। टाच आणि चवडा, चवडा म्हणजे समोरचा भाग, टाच माहिती आहे तुम्हाला। मग पाय जो आहे तो जमिनीवर घट्ट रोवला जावा। मग ज्यावेळेस अरुणिमा तो प्रयत्न करी त्यावेळेस कृत्रिम त्यामध्ये रॉड असल्यामुळे, एक पाय कृत्रिम असल्यामुळे ते जाणून बुजून ते यंत्रच, मशीनच, तो सतत गोल फिरे आणि त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे, जमिनीत रुतवणे तिला अतिशय वेदनादायी ठरे, अतिशय कठीण ठरे। उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता आणि उजव्या पायाची जी हाडं आहे ती इकडे तिकडे विखरू नये म्हणून स्टीलचा रॉड घातलेला होता। डावा पाय तर कृत्रिमच होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तर तीव्र वेदनांचे झटक्या मागून झटके, वेदना असंख्य कल्लोळ वेदनांचे तिच्या शरीराला घायल करत। माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्या बरोबर येणारा शेर्पा तयारच केला आणि त्या ठिकाणी गुरखे किंवा गुराखी लोक जे आहेत, शेर्पा त्यांना म्हणतात नेपाळी, तर ते प्रशिक्षणार्थ्याला एक सहकारी म्हणून सोबत द्यायचे, सहकार्य करायसाठी द्यायचे की धडधाकट लोकच अशा प्रकारचं प्रशिक्षण करायला तयार होत नाही, त्यात ही अपंग व्यक्ती काय करणार या भीतीने तो शेर्पा जो आहे तो काही अरुणिमा सोबत यायला तयारच होईना। घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भेटणारी
जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई. आणि त्या शेर्पाचा मावळता उत्साह पाहून की आमची अरुणिमा खूप हिंमतवान आहे, तुम्ही काहीही काळजी करू नका, ती बरोबर तुम्हाला सामावून घेईल, असं त्याचं मतपरिवर्तन करून एक जोशपूर्ण लढाई 52 दिवसांची एव्हरेस्ट शिखर सर करावी लागणारी अरुणिमाच्या आयुष्यामध्ये चालू झाली. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याच्या आधी 4 बेस कॅम्प्स करावे लागेल. सुरुवातीचे प्रशिक्षणार्थी कॅम्प म्हणजे बेस कॅम्प्स, हा पण एक पारिभाषिक शब्द ज्याला म्हणतो तो या ठिकाणी आलेला आहे. तर 4 बेस कॅम्प्स जे आहेत त्या ठिकाणी अरुणिमाला करायचे होते. ते 4 बेस कॅम्प्स केल्यानंतर 3500 फुटावर उंच असलेले एव्हरेस्ट शिखर जे आहे ते अरुणिमाला सर करायचे होते. एकदा का तुम्ही कॅम्प 4 ला पोहोचलात की तिथून शिखर जे आहे ते 3500 फुटावर होतं आणि जास्तीत जास्त मृत्यू जे आहे ते याच शेवटच्या म्हणजे 4थ्या बेस कॅम्प मध्ये व्हायचे. आणि म्हणून या 4थ्या बेस कॅम्पला डेथ झोन म्हणायचे. काय म्हणायचे? डेथ झोन, मृत्यूचा पट्टा, डेथ झोन असं या बेस कॅम्पला म्हटलं जायचं. आणि लोक जे आहे तू म्हणायचे, अरुणिमा म्हणते की तुम्हाला मला प्रकर्षाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचण्याआधीच कॅम्प्स मध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे, जे धडधाकट निर्व्यंग कुठलाही हातपाय न तुटलेले निरोगी सशक्त असे लोक होते. त्या सगळ्यांमध्ये दोन्ही एक पाय कृत्रिम लावलेला, एका पायामध्ये रॉड, अशी आपली अरुणिमा जी आहे ती सगळ्यात समोर राहायची. इतके पुढे की लोक म्हणायचे, मॅडम ऐसे कैसे हर बार हमसे आगे रहती हो, आखिर खाते तो क्या हो? म्हणतात ना गमतीने, किस चक्की का आटा खाते हो भाई या किस चक्की का आटा खाती हो बहिणा. तर अशा प्रकारे अरुणिमा जी आहे ती सतत त्यांच्यामध्ये राहायची आणि त्यांच्या कौतुकाचा विषय व्हायची. मी अपंग, त्यात मुलगी, मग कसल्याही प्रकारची सवलत व सहानुभूती नको ती मला. आणि याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. अरुणिमा म्हणते की मी अपंग आहे, मी मुलगी आहे आणि इतरांपेक्षा वेगळी आहे, ही सहानुभूती किंवा हे शल्य मला टोचणार होतं. आणि मी ठरवलं होतं की मी कुणाचे उपकार घेणार नाही, कुणाच्याही हास्याला पात्र ठरणार नाही, उपहासाची खाद्य होणार नाही. आणि ह्याच प्रतिबिंबामुळे अरुणिमा जी आहे ती एव्हरेस्ट शिखर सातत्याने पुढे पुढे सर करत गेली. ह्यानंतर पुढे काय झालं ते बघणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये